जय शिवराय मित्रांनो, राज्यात 11,000 शेतकरी मित्र पदांची पदभरती केली जाणार कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आणि याच अनुषंगाने ही पदभरती नेमकी कशी केली जाणार, याचे अर्ज कुठं भरायचे, ऑनलाईन पद्धतीने की ऑफलाईन पद्धतीने, याच्यासाठी मानधन किती दिलं जाणार, कागदपत्र काय लागणार, याच्यासाठी पात्रतेचे निकष काय असतील, या सर्वांच्या संदर्भातील अनेक सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकरी मित्र ही काही नवीन संकल्पना नाहीये। यापूर्वी सुद्धा कृषी मित्र या नावाने ही पदभरती सुरू करण्यात आलेली होती। त्याच्यासाठीच्या अर्ज प्रक्रिया किंवा त्याच्यासाठीची चाचपणी सुरू करण्यात आली होती, परंतु काही कालांतराने ही जी काही प्रक्रिया आहे ही बारगळली आणि पुन्हा एकदा आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकरी मित्र या 11,000 पदाची पदभरती करण्याच्या संदर्भात घोषणा करण्यात आली। आता बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या येत आहेत, 11,000 पदं भरली जाणार, 18,000 मानधन दिलं जाणार। मग बरेच जण म्हणतात 18,000 मासिक दिलं जाणार का वार्षिक दिलं जाणार वगैरे वगैरे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे गावामध्ये ग्राम रोजगार सेवक असतो, नियोजन विभागाची, मनरेगाची, रोजगार हमी योजनेची जी काही कामं असतील ती कामं तळागाळापर्यंत पोहोचवणं, त्यांच्याकडे कामाच्या जे काही तांत्रिक बाबी, तांत्रिक निकष असतील ते पूर्ण करून घेणं, त्यांची हजेरी असेल किंवा इतर जे काही प्रक्रिया असतील ते त्यांच्या माध्यमातून पार पाडल्या जातात आणि एक मानधन आणि एक प्रोत्साहन भत्ता अशा माध्यमातून ते पद काम करतं। याचप्रमाणे कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत, महाडीबीटीची योजना असतील, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल, बी बियाणं असेल, पीक प्रात्यक्षिका असतील किंवा इतरही कुठं होणारी शिबिरं असतील, प्रशिक्षण असतील, या सर्वांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणं, पीक स्पर्धा असतील, या सर्वांना जे काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, अर्ज भरत असताना लागणारी जी काही तांत्रिक मदत असेल ती करणं किंवा त्याच्या संदर्भातील कागदपत्राची पूर्तता करत असताना शेतकऱ्यांना ती माहिती देणं किंवा त्याच्यासाठी समर्थन करणं, या सर्व बाबी पूर्ण करण्याचं काम या शेतकरी मित्राच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं। आणि याच अनुषंगातील गावातील जे काही महसूल मंडळातील जे कृषी अधिकारी असतील, या कृषी अधिकाऱ्यांना एक हेल्प म्हणून, त्यांना एक सहाय्यक म्हणून हे पद या ठिकाणी आता भरलं जाणार आहे। 18 ते 45 वयोगटातील उमेदवार या पदभरतीसाठी पात्र असतात। यापूर्वी कृषी मित्रांची जी पदभरती काढण्यात आलेली होती याच्यामध्ये 18 ते 45 वयोगटाचा एक आधार देण्यात आलेला होता, कारण या वयोगटातील जी काही मुलं असतील, उमेदवार असतील, ते कुठंतरी इकडे तिकडे फिरू शकतात किंवा सर्व व्यवस्थित प्रकारे माहिती देऊ शकतात। साधारणपणे 10वी 12वी पास याच्यामध्ये जर एखादी कृषी पदविका वगैरे घेतलेला विद्यार्थी असेल, पदवीधर असेल, तर त्याला अधिक प्राधान्य दिलं जातं आणि याच्या अंतर्गत हे पद हे केवळ मानधन तत्वावरती चालवलं जाणारं पद असणार, हे पूर्ण वेळ नोकरीचं पद नाही आहे। याच्या अंतर्गत एक मानधन फिक्स केलं जाईल, एक साधारणपणे 6,000 8,000 रुपये जे काही वार्षिक मानधन असेल ते मानधन फिक्स केलं जातं आणि त्याच्यानंतर जे इतर भत्ते दिले जातात प्रत्येक कामकाजाच्या अनुषंगानं, त्या कामकाजाच्या बेसवरती त्याचं मूल्यांकन करून वरील भत्ते दिले जाणार। म्हणजे साधारणपणे वार्षिक 18,000च्या पुढे एक मानधन त्या उमेदवाराला मिळू शकतं, म्हणजे 1,500-2,000 रुपयापासून त्या मानधनाची सुरुवात होऊ शकते। याच्यामध्ये शेती करणारे जे शेतकरी असतील, शेतीविषयी कामाची आवड असणारे, शेतकऱ्यांना मदत करण्याची आवड असणारे, प्रशासनाचा कनेक्ट असणारे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारांना एक स्कोप वाढवण्यासाठी मदत म्हणून याच्या अंतर्गत एक मदत मिळणार आहे। याची भरती आत्मा अंतर्गत असेल, कृषी तालुका कार्यालयाच्या माध्यमातून असेल किंवा यापूर्वी पंचायत समितीमध्ये आपण पाहिलं होतं कृषी विभागाच्या माध्यमातून भरती करण्याच्या प्रक्रिया राबवल्या जाऊ शकतात। आता ही जी काही पदभरती ही काही राज्यस्तरावरती राबवली जाणारी पदभरती नाही, प्रत्येक तालुक्याच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये किती शेतकरी मित्र नेमले जाणार त्या अनुषंगाने त्या तालुक्यावरती जाहिरात काढून एक ऑनलाईन पद्धतीने लिंक तयार करून किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवून याचे अर्ज घेतले जाणार आणि अर्ज घेतले जात असताना कृषी सहाय्यकांचे असतील, जे कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील, आत्मा गटाचे जे काही अधिकारी असतील, यांची शिफारस या उमेदवाराला दिली जाते की साधारणपणे त्या भागामध्ये काम करणारा एक हा उमेदवार आहे म्हणून, आणि याची शेतकऱ्यांना नक्की मदत होऊ शकते आणि अशा बेसवरती ही भरती केली जाणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्र ही पदभरती म्हणजे काही कुठली शासकीय पदभरती नाहीये, याच्या अंतर्गत सरकारी नोकरी मिळणार नाहीये, फक्त शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला जोडणारा एक दुवा म्हणून काम करण्याची संधी त्या गावातील एखाद्या होतकरू तरुणाला मिळणार आहे आणि त्याचसोबत त्याला काहीतरी एक मानधन, एक प्रोत्साहनपर भत्ता देखील याच्या अंतर्गत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची शेतकरी मित्र पदभरती करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आता लवकरच याच्या संदर्भातील पुढील SOP निर्गमित केल्या जातील, ज्याच्यामध्ये वयाच्या अट, त्याची भरती कशी करायची, मानधन किती जाणार याचा GR निर्गमित केला जाईल। आता मुळामध्ये ही पदभरतीची घोषणा करण्यात आलेली, आता येणारी मंत्रिमंडळ किंवा याच्या पुढची मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळासमोर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मांडला जाईल।
हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल आणि मंजुरी दिल्यानंतर याचा GR निर्गमित करून पुढे या पदभरती राबवल्या जातील. आता याच्या संदर्भातील पुढचे जे काही लेटेस्ट अपडेट येतील ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.